तर गजा मारणे गँगवर मकोका लावण्यात आलेला आहे। पुणे पोलिसांनी काढले धिंड, हाती बेड्या घालून तोंडाला काळं बांधून शहरातून फिरवलं। पुणे शहरातील गजा मारणे गँगकडून पुण्यातील भाजप नेते केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आला होता। या घटनेनंतर मंत्री माहोळ यांनी पुणे पोलिसांना चांगलंच फैलावर घेतलं होतं। या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरुद्ध आता देखील गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। दरम्यान पोलिसांनी या 3 आरोपींची रविवारी सायंकाळी कोथरूड परिसरातून धिंड काढली आहे। पुणे पोलिसांकडून धिंड काढण्यात आलेले आरोपी हे कुख्यात गुंड गजा मारण्याच्या टोळीतील सदस्य असून या गुंडांची दहशत कमी करण्याच्या उद्देशाने व आरोपींना जरब बसावा म्हणून पोलिसांनी धिंड काढली। हाताला बेड्या आणि तोंडाला काळं कापड घालून पोलिसांनी तिघांनाही शहरातून फिरवलं। सध्या पुण्यात या घटनेची जोरदार चर्चा होत आहे। पुणे शहरातील कोथरूड परिसरामध्ये बुधवारी शिवजयंती दिवशी दुचाकी स्वार अभियंता देवेंद्र जोग या तरुणाला कुख्यात गुंड गजा मारण्याच्या गुंडांनी मारहाण केल्याची घटना समोर आली होती। शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून बाईक रॅली त्यांना काढली होती। त्याच्यात प्रयत्न करत असताना वाद झाला आणि देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत 3 जणांना ताब्यात घेतलं आहे। अद्याप 1 जण फरार आहे। फरार असलेला आरोपी हा गुंड गजा मारण्याचा भाचा असल्याची माहिती समोर येत आहे। घटनेमध्ये मारहाण करण्यात आलेला तरुण देवेंद्र जोग भाजपचा कार्यकर्ता असल्याचं समोर आले आहे। या घटनेनंतर मुरलीधर मोहोळ यांनी या तरुणाचा व्हिडिओ कॉल करून संपर्क केला होता, त्याची विचारपूस केली होती। त्यानंतर आता मोहोळ यांनी पुण्यात आल्यानंतर देवेंद्र जोग या तरुणाच्या घरी जाऊन भेट घेऊन विचारपूस केली। तसेच पुणे पोलिसांना जोरदार खडसावल्याचे पाहायला मिळालं। त्यानंतर पोलीस कठोर कारवाई करत असल्याचं दिसून येत आहे। पुणे पोलिसांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे। पुणे पोलीस डोळे बंद करून बसलेत का, अशा भाषेत मोहोळ यांनी समाचार घातला होता। त्यानंतर तात्काळ पोलिसांनी 3 आरोपींना पुणे शहरातील कोथरूड परिसरात धिंड काढल्याची टोळी गँगमध्ये पोलिसांनी चांगले जरब बसले आहे। ओम जिज्ञासू, किरण पडवळ आणि कुणाल तापकिरी अशा यात आरोपींचे नाव आहेत। काही दिवसापूर्वी पुण्यातील कोथरूड परिसरात भेलकेनगर भागात एका मिरवणुकीदरम्यान कुख्या गुंड गजा मारण्याच्या टोळीतील काही जणांनी IT अभियंता देवेंद्र जोग याला बेदम मारहाण केली होती। आरोपींच्या या हल्ल्यात देवेंद्र जखमी झाले होते। दरम्यान मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः जोग यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली, तब्येतीची विचारपूस केली होती। त्यानंतर पोलिसांनी चक्री वेगाने फिरवली आपल्याला पाहायला मिळालं आहे। तसेच गजा मारणी टोळीला मकोका लावला असून टोळी प्रमुखावरही कारवाई करण्यात येणार आहे। टोळीला नेस्तनाबूत करण्याची पोलिसांची भूमिका आहे। कोणीही कायदा हातात घेऊ नका। त्या टोळीतील सदस्यांची मालमत्ता माहिती DTR केली जाणार आहे। तर त्यांच्या वाहनाची माहिती RTO कडून मागवण्यात आल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे। दरम्यान गजानन मारणे आणि त्याच्यावर टोळीवर पुणे पोलीस मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। पुण्यातील काही गुन्हेगार बाहेरील जिल्ह्यात जाऊन पवन चक्क्यावाल्यांना त्रास देतात, धमक्या देतात, त्यांची माहिती गोळा केली जात आहे। पोलीस स्टेशनमध्ये येणारे कोणी आका काका किंवा इतर कोणीही असो कुणाला सोडणार नाही असे पुण्याचे पोलीस आयुक्त यांनी सांगितलेलं आहे। त्यांना 7 पिढ्या लक्षात राहील असा धडा शिकवू असा सज्जड दम पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला। वाहन तोडफोड किंवा चेन स्नॅचिंगच्या घटना काही दिवसामध्ये वाढल्या आहेत। या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात येत असल्याचं अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे। ते म्हणाले, काही गुन्हेगारी टोळ्यांचा विषय आहे। रेकॉर्डवरील गुन्हेगाराला समज देण्यात आली आहे। गेल्या आठवड्यात शिवजयंती दरम्यान सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणाला मारहाण झाली होती, त्यातील आरोपींना मोका लावण्यात आलेला आहे। त्याच्या टोळी प्रमुखाला देखील आरोपी करण्यात आला आहे। गजा मारणे याला आरोपी करण्यात आला असून त्याला देखील अटक करण्यात येईल। सध्या 3 आरोपींना अटक केली आहे। इतर आरोपी फरार आहेत, त्यांचा शोध सुरू आहे। टोळीतील गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात यायचे असेल तर आमचे त्यांच्याशी शत्रुत्व नाही, पण त्यांच्याकडून काही चुकीचे घडले असेल तर त्यांना सोडणार नाही असे देखील पुण्याचे पोलीस आयुक्तांनी म्हटलेलं आहे। आणि गजा मारणे आणि त्यांच्या टोळीवर आता मकोका लावण्यात आलेला आहे।